खाता गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के, त्याचबरोबर API गावित, API निलेश मोरे, PSI निकम आणि PSI नितीन भोसले, दीपेश किनी आणि त्यांच्या टीमने शिळडागर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 12 फेब्रुवारी रोजी MD अंमली पदार्थ जप्त करून कारवाई केलेली आहे। त्यामध्ये जप्तीमध्ये एकूण 1 किलो 109 ग्रॅम वजनाचा MD हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची किंमत 2,25,00,000 रुपये इतकी आहे। त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे। मुंब्र्यातील राहणारा आरोपी आहे सैफ अली खान आणि त्याच्या ओळखीचे 2 इसम इलियास खान आणि अमान खान हे राजस्थानवरून सदरचा अंमली पदार्थ MD घेऊन विक्रीसाठी आले होते। आमच्या पथकाने त्याच्यावर छापा कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 3 आरोपींचा 17 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। त्याचबरोबर दुसरी कारवाई आहे ती हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर याच्या अंतर्गत आम्ही NDPSची कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 44 किलो 855 ग्रॅम वजनाचा गांजा, त्याची किंमत 22,85,000 इतकी आहे। त्यामध्ये मंगल पवार आणि अमर पवार हे 2 आरोपी अटक आहेत। त्यांचा देखील पोलीस कस्टडी रिमांड हा 17 तारखेपर्यंत आहे। त्याचबरोबर तिसरी कारवाई आम्ही उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे। त्या कारवाईमध्ये एकूण 58 ग्रॅम मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ म्हणून आहे, ज्याची किंमत 11,72,000 रुपये इतकी आहे। त्यामध्ये देखील आरिफ खान आणि सफीवर खान असे 2 आरोपी अटक केलेले आहेत। ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशान्वये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थाच्या अनुषंगाने आम्ही अत्यंत कठोर कारवाई करत आहे। त्याच्यामध्ये गांजा असेल, कोकेन असेल, MD पदार्थ असतील, अंमली पदार्थ MD आहे, त्याचबरोबर इतर जे काय त्या अनुषंगाने जे इतर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत। सर, उल्हासनगरमध्ये मोठी गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचा जो MD हा अंमली पदार्थ आहे हा कुठून आला, त्याचा सोर्स काय आहे, तो विक्रीसाठी पुढे कुणाला देणार होता किंवा ते लोकल मार्केटमध्ये त्याचं वितरण कसं होणार होतं, या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत।